नमस्कार. लोकप्रशासनाच्या ह्या लेक्चरमध्ये आपण आज शेवट कौटिल्य ह्या प्रकरणामध्ये शेवटचा भाग म्हणजेच कौटिल्याचे मंत्रिमंडळ याबाबत असणारे विचार हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. भारतातील अतिप्राचीन वाङ्मयामध्ये मंत्री किंवा मंत्री परिषद या संबंधीचा विचार त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडण्यात आलेला नाही. मात्र कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये मंत्री परिषदेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये मंत्री आणि मंत्री परिषद बाबत स्पष्ट आणि सविस्तर असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. राज्यकारभार करीत असताना अतिशय तातडीच्या, गरजेच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नावर निर्णय घ्यायचा असल्यास राजाने मंत्री परिषद बोलविणे आवश्यक असते आणि नंतर काय तो निर्णय घ्यावा असे स्पष्ट मत कौटिल्याने या ठिकाणी मांडलेले आहे की राजाला एखाद्या महत्त्वाच्या विषयावर जर का निर्णय घ्यायचा असला तर अशा वेळी राजाने हे मंत्री परिषदेची बैठक, मंत्रिमंडळाची बैठक ही बोलावली पाहिजे, जेणेकरून तो विषय, गहन विषयावर सविस्तर चर्चा होईल, व्यवस्थित पर्याय निघू शकतील. सोबतच मंत्र्यांकडे असणाऱ्या विशेष ज्ञानाचा फायदा हा त्या ठिकाणी निर्णय घेण्यामध्ये होऊ शकतो. कौटिल्याच्या विचारामध्ये मंत्री परिषदेला महत्त्वाचे स्थान होते. त्याने मंत्रिमंडळाची रचना कशी असावी, कोणते विभाग असावेत, किती विभाग असावेत, मंत्र्यांची पात्रता, मंत्र्यांची गुणवत्ता, मंत्र्यांची निवड, त्यांची नेमणूक, त्यांची नियुक्ती, मंत्री परिषदेचे कार्य आणि राजा व मंत्रिमंडळ यांचे संबंध कसे असावेत याबाबत सविस्तर असे वर्णन केलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. या बाबींवर किंवा या बाबींचे इतके सविस्तर सखोल असे वर्णन ज्या वेळेस कौटिल्याने त्या ठिकाणी आपल्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत, ह्याचाच अर्थ की मंत्रिमंडळाचं महत्त्व कौटिल्यांच्या दृष्टीने किती अधिक होतं हे आपल्याला दिसून येतं. ह्या मंत्रिमंडळाची रचना कशी असावी, ह्या मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची संख्या किती असावी याबाबतचा उहापोह सुद्धा हा कौटिल्याने केलेला त्या ठिकाणी दिसून येतो. कौटिल्याने मंत्री परिषदेचे विभाग आणि मंत्र्यांची संख्या निश्चित किती असावी हे मात्र त्या ठिकाणी सांगितलेले नाही. मंत्र्यांची संख्या आवश्यकतेनुसार ही राजाने निश्चित करावी. राजाने हे निश्चित करावे की आपल्या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री असावे. तरी पण राजाने ही संख्या निश्चित ही विचारपूर्वक करावी. आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात पुढील 10 मंत्रिपदांचा उल्लेख जो आहे तो कौटिल्याने केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये एक पुरोहित, धार्मिक विभागाचा प्रमुख, त्याचबरोबर संमहर्ता हा कर विभागाचा प्रमुख, सन्निधाता हा कोष, ट्रेझरी प्रमुख किंवा कोष खजिना विभागाचा प्रमुख, दंडपाल अंतर्गत देखरेख विभागाचा प्रमुख, तर सेनापती
युद्धमंत्री, राज्यमंत्री, कोषागार मंत्री, मंत्रिपदाध्यक्ष आणि मुख्य न्यायाधीश, न्याय विभागाचा प्रमुख, अशा पद्धतीने कौटिल्याने त्या ठिकाणी ही मंत्रिमंडळाची रचना ही आपल्या ग्रंथात सांगितलेली आहे. या विभागाशिवाय कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये गुप्तहेर विभाग, कालवे, पाटबंधारे, लोककल्याण अशा काही विभागांचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. आवश्यकतेनुसार यामध्ये बदलही करण्याचं ते सुचवितात आणि बदल करण्याचा हा अधिकार केवळ राजाला आहे असेही कौटिल्य या ठिकाणी स्पष्ट करतो. यामध्ये मंत्र्यांचे गुण काय असावे, तसेच मंत्र्यांमध्ये कोणती पात्रता असावी याबाबत कौटिल्य सांगतात. त्यामध्ये तो देशाचा नागरिक असावा, स्थानिक असावा किंवा तो भूमिपुत्र असावा, म्हणजेच बाहेरून आलेल्या व्यक्तीला मंत्रिपरिषदेमध्ये बाहेरून येऊन या ठिकाणी स्थायिक झालेल्या व्यक्तीला मंत्रिपरिषदेमध्ये स्थान देऊ नये असं कौटिल्याने सांगितलंय. म्हणजेच तो व्यक्ती देशाचा नागरिक असावा. तसेच तो व्यक्ती उच्च कुलीन असावा, बुद्धिमान, प्रतिभावान आणि दूरदर्शी असायला हवा, तेव्हाच त्याची नियुक्ती ही मंत्रिमंडळामध्ये करण्यात यावी. सोबतच त्याची स्मरणशक्ती ही तीव्र असावी, चांगली स्मरणशक्ती असावी, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्या कार्य, आपल्या जबाबदारीचे स्मरण त्याला सातत्याने असणे आवश्यक असते. सोबतच त्या व्यक्तीमध्ये उत्साह असावा, दुःख सहन करण्याची शक्ती असावी, व्यक्तीचे चारित्र्य हे शुद्ध असावे, व्यक्तीचे जीवन धर्मनिष्ठ सदाचारी असावे, व्यक्तीचे चारित्र्य जे आहे हे स्वच्छ असणे यावरही कौटिल्याने मोठ्या प्रमाणावर भर दिलेला आहे. तसेच तो सदाचारी असावा, तो धर्मनिष्ठ असावा, कारण धर्मात ज्या बाबी तुम्हाला आचरणासाठी सांगण्यात येतात त्या बाबी ह्या निश्चित मानवाला चांगले जीवन जगण्यासाठी मदत करतात आणि त्यामुळे कौटिल्य म्हणतो की तो धर्मनिष्ठ असावा. सोबतच तो संयमी आणि विवेकी असावा. व्यक्ती यामध्ये स्त्रीलंपटपणा, भोगलोलुपता, विलासी जीवन यापासून तो मुक्त असावा, कारण अशी व्यक्ती ही समाजासाठीच नाही तर राष्ट्रासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर घातक ठरू शकते. त्यामुळं कौटिल्य म्हणतात की या सर्व दुर्गुणापासून तो व्यक्ती दूर असणे आवश्यक आहे. तसाच तो शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सशक्त असावा आणि व्यक्तीमध्ये विविध शास्त्र, कला, निपुणता आणि कुशलता, जेणेकरून त्याच्या ह्या बाबीचा लाभ हा राज्याला व्हायला. व्यक्ती संभाषण चातुर आणि निर्भयी असावा. सोबतच व्यक्तीमध्ये शत्रूला शांत करण्याची पात्रता, क्षमता असावी. एवढ्या गुणांची यादी ही कौटिल्याने सांगितलेली आहे की अशा व्यक्तीचा समावेश हा त्या ठिकाणी या मंत्रिमंडळामध्ये करावा असे कौटिल्य सुचवतात. विशिष्ट अशा विभागासाठी विशिष्ट अशा पात्रतांचा, गुणांचा विचार करून मंत्र्यांची निवड व नेमणूक करावी. जसे की न्याय विभाग आहे तर कायदे संहिता
नियम उपनियम याचे ज्ञान असणारा तो असावा. सोबतच याबाबत तो निष्पक्षता त्याच्या अंगी असणे आवश्यक आहे. म्हणून अशा विशिष्ट विभागांसाठी विशेष स्वरूपाची गुण असणाऱ्या व्यक्तींचाच त्यामध्ये समावेश करावा असे कौटिल्य सुचवतात. उदाहरणार्थ विवेकी, विचारी, संतुलित बुद्धीच्या, सात्विक व एकदम निर्मळ अशा प्रवृत्तीच्या निस्पृह व्यक्तीची न्याय विभागात नियुक्ती करावी. तसेच धनसंपत्तीचे अवास्तव आकर्षण नसणाऱ्या व्यक्तीची अर्थ विभागात द्रव्य संकलन किंवा कोशागार व्यवहारासाठी नियुक्ती करावी असे कौटिल्य सुचवतो. धन्यवाद.